आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची उल्लेखनीय कामगिरी. दरोडा व चोरीच्या एकूण 4 गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी जेरबंद करून त्याच्याकडून सोलापूर ग्रामीणकडील घरफोडीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणून 82.32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 10,85,160 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीच्या गुन्ह्यात वाढ झाली असल्याने रेकॉर्डवरील फरारी व पाहिजे असलेले आरोपी चेक करून सदर गुन्ह्यांना आळा घालून प्रतिबंध करणे कामे आदेशित करण्यात आले होते. आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्हे शाखेकडील दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना गुन्हे उघडकीस आणण्याकामी योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मंद्रुप व मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी नामे काळ्या सुरेश पवार, राहणार नंदूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर हा डोणज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या बातमीप्रमाणे कारवाई करण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथकास कारवाई करण्याबाबत सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक मौजे डोणज तालुका मंगळवेढा येथे जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावून शोध घेत असताना बातमीतील इसम हा पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. तेव्हा पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून शितापेने पकडले. तेव्हा त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजित उर्फ काळ्या सुरेश पवार, वय 29 वर्ष, नंदूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस करता त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत मागील 4 महिन्यांपूर्वी मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथे रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. तेव्हा त्यास मंद्रुप पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 316/2025 BNS 305 331/4 प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची 3 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेऊन तपास करता त्यांनी सांगितले की मागील वर्षभरात मंगळवेढा, मोहोळ व तालुका दक्षिण सोलापूर इत्यादी तालुक्यातील गावामध्ये घरफोडी चोऱ्या केल्याचे सांगितले. त्याच्याकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडी चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणून 82.32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 10,85,160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, पोलीस हेड मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुरकुल, महिला अंमलदार अश्विनी गोटे, दीपाली जाधव व सुनंदा झळके यांनी बजावली आहे. जनसंवाद न्यूज सोलापूर प्रतिनिधी गणेश भालेराव. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.